एक्झॅक्टली जेमिनीचं आणि माझं नातं असंच होतं. ज्या वेळेला मला माझी लाडकी कन्या शैल ही म्हणाली असा असा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि तुला अध्यक्ष व्हायचं आहे. मी जेव्हा बघितलं असा असा कार्यक्रम, असं असं व्यासपीठ आणि अशी अशी विचारवंत मंडळी, माझं काय होणार? कारण तुम्ही माझा भाचा अमिताभ त्याचे हात व्हायला पाहिजेत ना. एक्झॅक्टली जेमिनींच्या आणि माझ्यामध्ये असे वाद होत असत. याचं कारण हे आहे की माझं वय त्यावेळेला 93 वर्षाचं नव्हतं, परंतु त्यांच्यापेक्षा मी नक्कीच मोठी होते आणि म्हणून माझं वय आणि त्यांचं वय याच्यात भरपूर अंतर आहे. त्यामुळे ही पिढी माझ्या पिढीच्या खांद्यावर बसलेली आहे आणि ती माझ्या पिढीच्या खांद्यावर बसलेली असल्यामुळे तिला जे दिसतंय ते माझ्या पिढीला दिसलं नाही आणि म्हणून काही त्रुटी राहिल्या. परंतु मला हे सांगायचं आहे, त्या पिढीला जी दृष्टी दिली होती त्याची बीज आमच्या खांद्यावर बसलेल्या या पिढीच्या संस्कारात होती आणि म्हणून हे असे जे प्रोग्रॅम आहेत हे घडतात. हे जे प्रोग्रॅम आहेत हे प्रोग्रॅम समाजावर फार परिणाम करून जातात. याचं कारण असं आहे, एका बाजूला राजकीय स्पर्धेमध्ये माणसाला माणसापासून दूर करण्याचा प्रयत्न ज्या काळामध्ये होत असतो त्या काळामध्ये माणसांना एकत्र ठेवण्याच्यासाठी काहीतरी प्रयोजनं करावी लागतात आणि काही तरी प्रयोजनं आज तर ईडीला सांभाळू नये आपल्याला करावी लागतात. त्या प्रयोजनांची गरज ही जी वैयक्तिक अस्मिता आहे, वैयक्तिक विचार आहे, वैयक्तिक आतून निघणारी जी स्फूर्ती आहे तिला चालना देण्याकरता काहीतरी साधन आणि वेळ लागतो. तो या प्रोग्रॅममध्ये मिळतो आणि म्हणून आपल्याला ही जी स्मृती आहे ती स्मृती कायम ठेवणं आवश्यक असतं. मी जे म्हटलं ना, माझं आणि बापूचं नातं असं होतं, माझ्याकडे नेहमी येत असं, कारण त्यावेळेला मी राजकारणात होते. आल्यानंतर मग आमचे वाद व्हायचे. त्यांचं मत आणि माझं मत या अमिताभसारखं. याचं कारण असं, हेतू एकच, हेतू आमचा एकच होता.